आज जे घडलंय ते बघून प्रत्येक मतदार, प्रत्येक सामान्य माणूस हदरलाय. माझा तर अक्षरशः आत्माच आदरलाय. कारण ही लोकशाही नक्कीच म्हणता येत नाही. प्रथम ना मला सांगायचं की मी उबाटाची बिलकुल समर्थक नाही. एक ओळ माझ्या अख्ख्या आयुष्यात मी कधी उबाटाला समर्थन देण्यासाठी बोलले नाही, कधी तसं वागले नाही. उलट त्यांच्या विरुद्ध टोकाचं लढले. ते पण खंबाटाच्या विषयावर जाऊन तिथे मातोश्री अक्षरशः दणाणली होती आम्ही. पण असं असताना सुद्धा आज जे होतंय ते बघून बिलकुल कुठेतरी इतकं मन अस्वस्थ झालंय. असं वाटतंय हे अजिबात योग्य होत नाहीये. आता प्रत्येक मतदारांनी जे मत दिलं ते कशासाठी दिलं? तर त्यांनी ते चिन्हासाठी दिलं, त्या पक्षासाठी दिलं, ते एका विचारधारेसाठी दिलं. पण त्या मताचा त्याच्याशी प्रतारणाच नाही, तर त्या मतदाराचा विश्वासघात केलाय. म्हणजे तुम्ही विचार करा, एखादी आजी असेल जी धाराशिवला 3-4 किलोमीटर चालून तिने जाऊन ओमराजे निंबाळकरांना मतदान केलं असेल आणि ते ओमराजे निंबाळकर जर आज अशा पद्धतीने एका दिल्लीच्या हॉटेल बसून त्यांचं दिलेलं मत विकत असतील तर हे अतिशय लज्जास्पद काम ते करताना दिसत आहेत. मला मुद्दाम आज वाचून दाखवायचं आहे की संजय देशमुख कोणाविरुद्ध लढले? हेमंत पाटील. कुठल्या गटाचे होते? शिंदे गटाचे. भाऊसाहेब वागचुरे कुठल्या गटाचे होते? शिंदे गटाच्या सदाशिव लोखंडेंविरुद्ध लढले. नागेश पाटील, भाऊराव कदम जे शिंदे गटाचे होते त्यांच्या विरुद्ध लढले. म्हणजे तिथल्या मतदारांनी साफपणे नाकारलेलं असताना ज्या शिंदे गटाला त्यांनी नाकारलं, ज्यांच्या कॅन्डिडेटला त्यांनी हरवलं, अशा ठाकरे गटाच्या व्यक्तीला त्यांनी खासदार बनवलं. का? कारण एक विश्वास होता. आणि अशा लोकांना जर आज एका दिल्लीच्या हॉटेलमध्ये बसून ते या प्रत्येक मतदाराचा विश्वास विकत असतील, तर लोकशाही विकत असतील, त्याचे 3 तेरा वाजवत असतील, तर हे अतिशय चुकीचं आहे. आणि हे शिंदेंचं नाही आहे. शिंदेंचा वापर होतोय, त्यांना कळत सुद्धा नाही आहे की आपला वापर होतोय. हे इनडायरेक्टली भाजपचं एक मोठं षडयंत्र आहे. त्यांना अमुक बिलं जी आणायची आहेत त्यासाठी त्यांना लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्ही ठिकाणी त्यांना त्यांचे खासदार जास्त हवेत, त्यांच्या पूर्ण NDAचे. त्यासाठी चाललेला हा खटाटोप आहे. कारण आज बावनकुळे म्हणाले की भाजपचं याच्याशी काही घेणं देणं नाही. नक्कीच घेणं देणं आहे. हे खासदार स्पीकरना आधी भेटल्यानंतर अमित शहाना जाऊन भेटणार होते. कशासाठी? त्यांना सांगण्यात आलं होतं की तुमच्यापैकी एकाला मंत्रीपद आणि 100 कोटी निधी दिला जाईल. कोण देणार आहे निधी? खासदारांना. सेंटरकडनं आल्याशिवाय आणि हे आश्वासन आल्याशिवाय हे होऊच शकत नाही. तर आत्ताच्या घटकेला लोकांना हे समजणं गरजेचं आहे. ठाकरेंना, त्या पवारांना, या दोन्ही पक्षांच्या अक्षरशः मी विरुद्ध लढलेली व्यक्ती आहे. पण आत्ताच्या घटकेला हे पक्ष सोडा. लोकशाही धोक्यात आहे. म्हणून मला असं मांडावं असं वाटतंय की या दोन्ही पक्षांनी आता तरी विचार करावा, आता तरी डोळे उघडावे आणि या 6च्या 6 ठिकाणी खरं तर एक रेफरंडम करायला हवं या पक्षांनी. आणि तिथे या 3 समजा CSDS म्हणा, नेल्सन म्हणा, अशा कुठल्या तरी मोठ्या यंत्रणेला घेऊन तिथे लोकांचं ऑनलाईन मतदान त्यांनी कलेक्ट करावं आणि जाऊन त्याच्या विरुद्ध PIL जी आहे ती करावी असं मला वाटतंय. कारण आता ही जर संपलं आणि जर यांचं हे जे सो कॉल्ड बिल आलं तर याच्या पुढे 50 वर्ष भाजपचंच सरकार या देशात राहील, याच्यात काडी मात्र शंका नाही. कारण प्रत्येक राज्यात जर यांची मोठ्या राज्यांमध्ये जर त्यांचे आमदार आणि खासदार वाढले तर भाजपशिवाय या देशात कोणीही उरणार नाही. आणि हे लोकशाहीसाठी घातक आहे. म्हणून मी आज ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे. आणि मला असं वाटतं आता तरी या सगळ्या प्रादेशिक पक्षांनी जागं होणं गरजेचं आहे, एकत्र येणं गरजेचं आहे आणि भाजप विरोधात बनण्यापेक्षा लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करणं गरजेचं आहे. धन्यवाद. तुम्ही उल्लेख केला की भाजपचा या सगळ्यामध्ये षडयंत्र आहे. पण आता आज म्हणजे एवढी मोठी घटना होते दिल्लीत, सगळ्या धावपळीसोबत, मात्र
राज्यातला भाजपचा एकही मोठा नेता समोर येऊन बोलत नाहीये. जो कोणी बोलतो तो यामध्ये आपलं नाव लावून घेत नाही. तुम्हाला असं वाटतंय की म्हणजे 19 पासून आतापर्यंत जर एक पॅटर्न जर बघितला तर राज्यात जे काही घडलंय ते केंद्राच्या हिशोबाने किंवा केंद्राच्या सोयीनं घडलंय. आता देखील केंद्रानं इथल्या भाजपला दाबलं, बायपास केलं किंवा त्यांच्या मर्जी विरुद्ध असं केलं असं वाटतंय? मला त्याच्यात म्हणजे त्यांच्या आपसातल्या भांडणात बिलकुल पडायचं नाहीये. मला देशासाठी आणि लोकशाहीसाठीच बोलायचं आहे. आणि त्याच्यात मला असं दिसतंय की आत्ताच्या घटकेला जर हे असे पक्ष एकानंतर एक फुटत गेले, आधी TMC म्हणा, आप म्हणा, ठाकरे गट म्हणा, आणि याच्यानंतर आता पवार गट सुद्धा फोडला जाईल अशाच पद्धतीने, आणि हे सगळे का हवे त्यांना खासदार? एकीकडे एकनाथ शिंदेनी कदाचित सांगितलं असेल की मला आता मुख्यमंत्री करा आणि त्याच्यासाठी मी हे सगळं करतोय, पण ह्यातनं आत्ताच्या घटकेला मला ज्या महत्त्वाच्या गोष्टी मांडायच्या आहेत की एक, यांच्याकडे इतका पैसा आला कुठून? दोन, जी तिथली चार्टर्ड फ्लाईट्स त्यांना अरेंज केल्या गेल्या, 2 पुण्याहून आणि 1 नांदेडहून, त्या कोणी केल्या याचा खुलासा झाला पाहिजे. ह्याच्यावर खरी ED आणि CBI चौकशी झाली पाहिजे. पण भाजप ते करणार नाही, कारण याचा अदृश्य पाठिंबा हा भाजपच देत आहे. कारण कुठेतरी त्यांना शिंदेचा वापर करून, कारण भाजप हे करत नाहीये, शिंदे ते करतात असं दाखवून त्यांना आमदार खासदार मिळवून पहिलं बिल लोकसभेत राज्यसभेत पास करून घ्यायचंय. ते झाल्यानंतर याच्या पुढे निवडणुका होणारच नाही आणि लोकशाही संपुष्टात येईल अशी परिस्थिती निर्माण करायची. एक माहिती अशी देखील आहे की राष्ट्रवादीचा आता येणारा नंबर आहे, पण राष्ट्रवादीसाठी सुद्धा एकनाथ शिंदे हेच ताकद लावत असल्याचं कळतंय. आणि या बाबतीत देखील म्हणजे शिवसेना UBD सोबतच राष्ट्रवादीचे खासदार देखील आपण आणू असं त्यांनी वर केंद्रात प्रत्येक वेळेस आपण बघतोय की एकनाथ शिंदे दिल्लीला जातात, अमित शहाना भेटतात, काय षडयंत्र करतात त्यांचं त्यांना आणि परमेश्वराला माहिती. प्रत्येक वेळेस त्यांची कदाचित हीच मागणी असेल की मला मुख्यमंत्री करा, आणि त्यांना तसं आश्वासन दिलं गेलं असेल कदाचित. म्हणूनच ते हे सगळे पक्ष फोडाफोडीचे, आणि हा जो अफाट पैसा खर्च होतोय त्याच्यात तो श्रीकांत शिंदे तिकडे जाऊन बसतोय, अमुक लोकांना फोडतोय आणि त्यांच्यासाठी चार्टर्ड विमानांची अरेंजमेंट करतोय, हे सगळं बघून ह्याच्या मागे भाजप नक्कीच त्याचा हात आहे. तो न दाखवता शिंदेचा वापर करून हे केलेलं एक मोठं षडयंत्र आहे. शिंदेची ताकद कुठे ना कुठे वाढवण्याचं कामच अदृश्य हात करतो असं तुम्हाला वाटतंय का? आणि तो हात कुठे ना कुठे इकडच्या सरकार किंवा इकडच्या भाजपची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करतोय? आता ते म्हणूनच मी म्हटलं की त्यांची आपसातली भाजपची गणितं काय आहेत, मला त्याच्यात खरंच पडायचं नाही आहे. आता ते मुद्दाम अमित शहा करतायत फडणवीसांना खाली आणण्यासाठी, का फडणवीसांच्या ऐवजी शिंदेना मुख्यमंत्री करण्यासाठी, हे त्यांचं ते जाणो. मला जे होताना दिसतंय की लोकशाहीचा पूर्ण बट्ट्याबोळ वाचवण्याचं काम आत्ताचं केलेलं आहे. ऑपरेशन टायगर तर जवळपास पार पडत आहे, पण नेक्स्ट पोल हा जो प्रश्न आहे पवारांकडे जातो. आत्ताच्या घटकेला होईल असं वाटतंय. आत्ताच्या घटकेला मला असंच कळतंय की याच्यानंतर नंबर पवार गटाचा आहे आणि त्याच्यातले सुद्धा असेच फोडाफोडीचं राजकारण तिथेही होणार आहे. सगळेच प्रादेशिक पक्ष फोडले जाणार आहेत, कारण यांची संख्याबळ यांना हे जे वाढवून हे बिल पास करायचं आहे म्हणून हे सगळं केलं जात आहे. आत्ताच्या घटकेला मला अतिशय म्हणजे काही गंभीर मुद्दे मांडायचे आहेत, पण त्याचे कागदपत्र हातात आल्यानंतर मी नक्कीच बोलेन. ऑपरेशन टायगर नंतर खरं तर शरद पवार यांच्या खासदारांमध्ये देखील म्हणजे पक्षामध्ये एक भीती वर्तवली जाते आणि येत्या 2-3 दिवसामध्ये पक्षाची बैठक देखील बोलवण्याची शक्यता वर्तवली जाते. आत्ताच्या घटकेला मलाही तीच माहिती मिळाली होती की 20-21 तारखेच्या आसपास, पण फक्त सुप्रिया सुळेंच्या मुलीचं लग्न आहे असं देखील कळतंय. पण ही काही माणसं असतात ना, ती इतकी निर्दयी असतात, इतकी निर्लज्ज असतात की त्यांना कशाचंच काही सोयरसूतक नसतं, आणि त्याच्यात जर त्यांनी ती तशी बैठक घेतली आणि तो पक्षसुद्धा फोडला. जसं मी म्हणते त्या पक्षाबद्दलही मला काडी मात्र काही नाही, कारण माझ्या एवढा राष्ट्रवादी विरुद्ध कोणीच लढलं नव्हतं. पण हे जे लोकशाहीला जे घातक आहे आणि जे पुन्हा पुन्हा होताना आपल्याला जो पॅटर्न दिसतोय तो अतिशय वाईट आहे. लोकांनी आता तरी जागा होणं गरजेचं आहे, कारण लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी पक्ष, तो पण सक्षम विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे, फायली असलेला नाही. तुम्ही आता म्हणजे
आता कागदपत्रांचा उल्लेख केला, पण आत्ताच्या पत्रकार परिषदेचा आणि त्या म्हणजे कागदपत्रांचा कितपत संबंध आहे? संबंध नक्कीच आहे, पण आता काहीच बोलता येणार नाहीये मला. जे हातात आल्यानंतर पुढचं मी बोलेन. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.